नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पेपर 3 ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी आणि ड्रायव्हिंग स्किल्स या विषयामधला लेसन नंबर 4 वरील दोष काढलेले उपाय पाहणार आहोत. लेसन नंबर 4 म्हणजे कूलिंग सिस्टीम. त्याला मराठीमध्ये शीतलन पद्धती असे म्हणतात. या कूलिंग सिस्टीमचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये केलेला आहे. या कूलिंग सिस्टीमची इंजिनवरती का आवश्यकता असते, त्या कूलिंग सिस्टीमचं कार्य, कूलिंग सिस्टीमचे प्रकार आणि त्यांची कार्यपद्धती, त्याचप्रमाणे जे दोन प्रकार आहेत, एअर कूलिंग सिस्टीम आणि वॉटर कूलिंग सिस्टीम, या दोन्ही सिस्टीमचे फायदे तोटे याचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये केलेला आहे. या कूलिंग सिस्टीमची इंजिनमध्ये का आवश्यकता असते त्याची माहिती आपण अगोदर थोडक्यात पाहू. इंजिनच्या सिलेंडरमध्ये इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर अतिशय उष्णता निर्माण होते आणि तापमान हे 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. या तापमानावर इंजिनचे पार्ट्स प्रसरण पावण्याची व वंगण तेलाचे गुणधर्म नाहीसे होण्याची अवस्था निर्माण होते. याकरिता इंजिनचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या आत ठेवणे आवश्यक असते. तेव्हाच इंजिनचे कार्य सुरक्षित राहू शकते. हे साधण्याकरता इंजिनमध्ये कूलिंग सिस्टीमची नितांत गरज असते. या सिस्टीममुळे इंजिनमधील उष्णता काढून ती वातावरणामध्ये समाविष्ट करता येते. गतवर्षी पाहिल्याप्रमाणे ही सिस्टीम हवेचा आणि पाण्याचा वापर करून राबविण्यात येते. वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये वॉटर पंप व फॅन, रेडिएटर या प्रमुख घटकांचा समावेश होतो. या प्रकरणामध्ये आपण कूलिंग सिस्टीम मधील दोष, त्यांची कारणे व त्यावरील उपाय यांचा अभ्यास करणार आहोत. या सिस्टीम मधला जो पहिला दोष आहे तो म्हणजे इंजिन ओव्हरहीट्स. त्याचा मराठीमध्ये अर्थ इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होणे. आता यामधील संभाव्य कारणे व त्यावरील उपाय याची आपण माहिती पाहणार आहोत. इंजिन गरम होण्याचं जे पहिलं संभाव्य कारण आहे ते म्हणजे कूलिंग सिस्टीम मधील रेडिएटर मध्ये पाणी नसणे किंवा कमी असणे. त्यावरील उपाय, रेडिएटर मध्ये पाणी भरा. दुसरं कारण आहे होज पाईप किंवा रेडिएटर मध्ये लिकेज असणे. त्यावरील उपाय, होज पाईप बदला किंवा रेडिएटर सोल्डर करा.
तिसरं कारण आहे फॅन बेल्ट लूज किंवा तुटलेला असणे. त्यावरील उपाय फॅन बेल्ट टाईट करा किंवा बदला. चौथं कारण आहे थर्मोस्टॅटचे कार्य बरोबर नसणे. त्यावरील उपाय थर्मोस्टॅट बदला. पुढील कारण वॉटर पंप बरोबर काम करत नसणे. त्यावरील उपाय आहे वॉटर पंप ओव्हरहॉलिंग करा. पुढील कारण वॉटर जॅकेट, रेडिएटर कोअर किंवा फिन्स यापैकी एखादे चोकअप असणे. त्यावरील उपाय वॉटर जॅकेट, रेडिएटर कोअर किंवा फिन्स रिव्हर्स फ्लशिंग करून स्वच्छ करा. सातवं कारण आहे वॉल्व टायमिंग चुकीचे असणे. त्यावरील उपाय वॉल्व टायमिंग योग्य सेट करा. 8 नंबरचं कारण आहे ऑइल प्रेशर व ऑइल लेवल कमी असणे. त्यावरील उपाय ऑइल प्रेशर व ऑइल लेवल बरोबर करा. 9वं कारण आहे एक्झॉस्ट सिस्टीम चोकअप असणे. त्यावरील उपाय एक्झॉस्ट सिस्टीम स्वच्छ करा. त्यानंतर पुढचं कारण आहे इग्निशन टायमिंग योग्य नसणे. त्यावरील उपाय आहे इग्निशन टायमिंग सेट करा. पुढचं कारण आहे सिलेंडर बोअरमध्ये पिस्टन आणि पिस्टन रिंग्स घट्ट असणे. त्यावरील उपाय आहे सिलेंडर बोअरमध्ये पिस्टन व पिस्टन रिंग्स यामध्ये योग्य क्लिअरन्स ठेवा. अशा प्रकारे इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्याची ही संभाव्य कारणे आणि उपाय आहे. आता या कूलिंग सिस्टीम मधला दुसरा जो दोष आहे तो म्हणजे इंजिन वॉर्मअप स्लोली. याचा मराठीमध्ये अर्थ इंजिन हळूहळू गरम होते. आता यावरील आपण कारणे आणि उपाय पाहणार आहोत. याचं पहिलं कारण आहे की थर्मोस्टॅट मध्ये दोष असणे. त्याचा उपाय आहे थर्मोस्टॅट बदलणे. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे टेम्परेचर गेज चुकीचे रीडिंग दाखवत असणे. त्यावरील उपाय आहे टेम्परेचर गेज बदलणे. पुढचं कारण आहे इलेक्ट्रिकल कूलिंग फॅनच्या थर्मो स्विच मध्ये दोष निर्माण झाल्यामुळे फॅन सतत सुरू राहणे. त्यावरील उपाय इलेक्ट्रिक कूलिंग फॅनचा थर्मो स्विच बदलणे. तर या कारणांमुळे इंजिन हळूहळू त्या ठिकाणी गरम होत असते. या कूलिंग सिस्टीम मध्ये तिसरा जो दोष आहे तो म्हणजे कूलिंग सिस्टीम लीक्स. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे की कूलिंग सिस्टीम मध्ये गळती होणे. आता याची आपण संभाव्य कारणे आणि उपाय पाहणार आहोत. पहिलं कारण आहे रेडिएटर ट्यूब
लीक असणे, त्यावरील उपाय रेडिएटर सोल्डर करावे. दुसरं कारण आहे रेडिएटर प्रेशर कॅप खराब असणे, त्यावरील उपाय रेडिएटर प्रेशर कॅप बदला. पुढील कारण होज पाईप क्लॅम्प्स किंवा क्लिप्स लूज असणे, त्यावरील उपाय होज पाईप क्लिप्स योग्य प्रकारे घट्ट करा. पुढील कारण आहे होज पाईप फाटलेले असणे, त्यावरील उपाय होज पाईप बदला. पुढील कारण आहे वॉटर पंप गास्केट किंवा सील खराब झालेले असते, त्यावरील उपाय आहे गास्केट किंवा वॉटर सील बदला. पुढील कारण आहे सिलेंडर हेड गास्केट खराब झालेले असते, त्यावरील उपाय सिलेंडर हेड गास्केट बदला. पुढचं कारण आहे थर्मोस्टॅट हाऊसिंग गास्केट खराब झालेले असते, त्यावरील उपाय आहे थर्मोस्टॅट हाऊसिंग गास्केट बदला. पुढील कारण आहे सिलेंडर हेडवर ओरखडे पडलेले असणे, त्यावरील उपाय आहे सिलेंडर हेड ची बाजू योग्य प्रकारे फिनिश करून घ्या की जेणेकरून सिलेंडर हेड हा सर्व बाजूने व्यवस्थित फिट होईल. पुढचं कारण आहे सिलेंडर हेड बोल्ट लूज असणे, त्यावरील उपाय सिलेंडर हेडचा पृष्ठभाग मशीनिंग करून सिलेंडर हेड बोल्ट लूज असणे, त्यावरील उपाय की सिलेंडर हेड बोल्ट टाईट करा. आणि शेवटचं जे कारण आहे की सिलेंडर ब्लॉक क्रॅक झालेला असणे, त्यावरील उपाय आहे सिलेंडर ब्लॉक बदला. तर अशा प्रकारे या संभाव्य कारणांमुळे कूलिंग सिस्टीम मध्ये गळती होत असते किंवा लिकेज होत असते. तर अशा प्रकारे या लेसन मधील आपण हे तीनही दोष, त्यावरील कारणे आणि उपाय यांची माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी हा लेसन संपतो आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी थांबत आहे. धन्यवाद.